पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बारामतीच्या दौऱ्यावर पदाधिकारी, युवक आणि नागरिकांशी सुप्रिया सुळेंनी साधला संवाद। बारामतीच्या कराटी इथल्या सुनेत्रा पवार यांच्या पोस्टरवर अज्ञातांनी फेकली शाई। सदरचा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी काढले पोस्टर। सुपे पोलिसांकडून शाई फेकणाऱ्यांचा तपास सुरू। बारामतीत शरयू फाउंडेशनच्या वतीनं हाफ मॅरेथॉनचं आयोजन। सुप्रिया सुळे आणि बॉक्सिंगपटू मेरी कॉम यांच्या हस्ते मॅरेथॉनचा शुभारंभ। पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ। पाण्यावर विषारी फेसाचा जाड थर। गुरुवार आणि शुक्रवारी आळंदीतील इंद्रायणी नदीतील प्रदूषणात वाढ झाल्याची तक्रार। त्यावर तात्काळ कारवाई करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। पुण्यातील आळंदीत गोविंदगिरी महाराज यांच्याकडून गीतभक्ती महोत्सवाचं आयोजन। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती। पुण्याच्या बाणेरमधील गोळीबार प्रकरणातील आकाश जाधवची प्रकृती चिंताजनक। डोळ्यात गोळी लागल्यानं आकाशवर रुग्णालयात उपचार सुरू। अनिल ढमाले नामक व्यक्तीने आर्थिक वादातून केला होता गोळीबार। पुण्यात मुलानेच केली आईची हत्या। खडकी भागातील रेंज हिल परिसरातली धक्कादायक घटना। ज्ञानेश्वर पवार नामक आरोपी हत्येनंतर फरार। हत्येचं कारण अद्याप स्पष्ट। पोलिसांकडून तपास सुरू। महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सोलापुरात राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेचं आयोजन। देशातील विविध राज्यातून आलेल्या 23 संघांचा स्पर्धेत सहभाग। भारतीय सैन्यातील 8 संघांचाही स्पर्धेत समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।